नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, गटकची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर प्रत्येक विषय हा उत्तम असल्याशिवाय मार्ग नाही. त्यातली त्यात पॉलिटी हा विषय खूप सोपा आहे, मात्र आर्टिकलवर बरेच प्रश्न चुकतात. त्यामुळे मी तुमच्यासाठी भन्नाट ट्रिक्ससह संपूर्ण आर्टिकल्सची एक पेड PDF तसेच पेड कोर्ससुद्धा घेऊन आलेलो आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे. तर आता आपल्या ट्रिक्स कशा असतील, काय असतील, थोडासा डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर बघा, कलम 52 काय आहे? तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. बघा, कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, अशी तरतूद कलम 52मध्ये केलेली आहे. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे. तर ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण समजू. काय? 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असे आपण समजू. ब्राह्मण का म्हटलं? त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण या दोन शब्दात काय होतो? यमक जुळतो. त्यानंतर कलम 56 बघा, कलम 56 आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्ष असेल. किती? 5 वर्ष असं कलम 56मध्ये सांगितलेले आहे. मग याची ट्रिक्स काय बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे की राष्ट्रपती त्यांच्या कार्यालयाचे काम संपले की दररोज सायंकाळी 5 वाजता छकड्यात बसून घरी जातात. छकडा म्हणजे घोडागाडी. छकड्यात बसून घरी जातात. असं समजा की पूर्वी भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की 5 वाजता छकड्यात बसून घरी जात होते. कारण त्यावेळेस काही जास्त गाड्या नव्हत्या. घोडागाडीच त्यावेळेस फेमस होती. घोडागाडी म्हणजे छकडा. मग छकडा का म्हणलं? कारण छकडा 56 दोन्हीचा यमक जुळतो, म्हणजेच कलम 56. त्यानंतर 57ची ट्रिक्स एकदम भन्नाट आहे बघा. 57 काय आहे? राष्ट्रपती कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. बघा, राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर तेच राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. उदाहरणार्थ आतापर्यंत भारतामध्ये फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सलग 2 वेळेस निवडून आलेले आहेत. मात्र भारतीय राष्ट्रपती कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात, त्याला काहीही बंधन नाही. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली बघा, तर याची ट्रिक्स अशी आहे. तर बघा, ट्रिक्स अशी आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म परत परत हाच पती पाहिजे. 7 जन्म म्हणजेच परत परत तोच पती पाहिजे. मग असं का म्हटलं? कारण 57मध्ये शेवटी 7 आहेत. मग त्या 57च्या शेवटच्या 7 वरून आपण अशी ट्रिक्स केली. ओके. त्यानंतर 58 बघा, 58 आहे. आता 58वर ग्रुप C 2025 प्रीला प्रश्न आलेला होता. तर बघा, 58 काय आहे? तर कलम 58 आहे राष्ट्रपती पदाची पात्रता. कलम 58 आहे राष्ट्रपती पदाची पात्रता. तर याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स अशी आहे. 58 म्हणजे रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असे आपण समजू. ओके. 58 म्हणजेच 58 म्हणजे रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण समजू. कारण 58 आठवले 58 दोन्ही शब्द काय सारखे आहेत. बघा, हे 58 आणि आठवले दोन्ही शब्दांचा एकदम काय होतो? यमक जुळतो किंवा दोन्ही शब्द सारखेच आहेत. 58 आठवले. ओके. अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, 371मध्ये काही विशेष राज्यांसाठी तरतुदी केलेल्या आहेत. 371 A, B असं जेपर्यंत आहे. तर यावर नुकतीच आता जी ग्रुप B मेन्स झाली, तिला प्रश्न येऊन गेलेला आहे 2025ची. ओके. तर बघा, कलम 371 A काय आहे? तर कलम 371 A आहे नागालँडसाठी विशेष तरतूद. 371 A आहे नागालँडसाठी विशेष तरतूद. तर मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे? A फॉर ॲनाकोंडा नाग असं आपण म्हणू. काय म्हणायचं? A फॉर ॲनाकोंडा नाग. ओके. त्यानंतर 371 B आहे आसामसाठी विशेष तरतूद. 371 B आहे आसामसाठी विशेष तरतूद. तर याला आपण इथं मी B फॉर बिस्किट असतील आसाम टी सोबत तर विशेष पार्टी होते, हे तर ठीक आहे. पण दुसरी एक ट्रिक्स केली की याला आसामला आम्ही बोरफुकन प्रदेश असं म्हणलं. कारण तिथं ते एक बोरफुकन हे
यातीलले एक महान नेते आसामचे आहेत, म्हणून बीवरून. किंवा बोडोलँड प्रदेश असं पण म्हणू शकता तुम्ही, कारण बोडोलँड प्रदेश हा आसामचाच भाग आहे. मग बी फॉर आसाममधील बोडोलँड प्रदेशासाठी विशेष तरतूद असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 371C बघा काय आहे. 371C काय आहे, तर सी आहे मणिपूरसाठी विशेष तरतूद. 371C आहे मणिपूरसाठी विशेष तरतूद. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवणार. सी फॉर कॅटपूर म्हणजेच मणिपूर असे आपण म्हणू. सी फॉर कॅटपूर म्हणू आपण. सी फॉर कॅटपूर म्हणजेच मणिपूर. कॅटला आपण प्रेमाने काय म्हणतो, मणिमाऊ म्हणतो. ओके, म्हणून सी फॉर कॅटपूर म्हणजेच मणिपूर. त्यानंतर DE आहे आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद. बघा डी आणि ईमध्ये सांगितलेलं आहे आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद. मग आपण याला आंध्र प्रदेश म्हणजेच देवांचा प्रदेश असं आपण म्हणू. काय म्हणू, आंध्र प्रदेशलाच आपण देवांचा प्रदेश असं म्हणू, कारण तिरुपती बालाजी वगैरे म्हणजे खूप साऊथमध्ये कसं जास्त देव आहेत. त्यानंतर F आहे सिक्कीमसाठी विशेष तरतूद. F आहे सिक्कीमसाठी विशेष तरतूद. ओके, F आहे सिक्कीमसाठी विशेष तरतूद. मग याला आपण असं लक्षात ठेवू, F फॉर 5 रुपयाचा शिक्का. ओके, F फॉर 5 रुपयाचा शिक्का अशी आपण याला तरतूद करू. त्यानंतर G आहे मिझोरामसाठी विशेष तरतूद. G आहे मिझोरामसाठी विशेष तरतूद. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू की G फॉर मिझोरामला आपण गंगाराम असं म्हणू. काय म्हणू, G फॉर गंगाराम. मिझोरामला आपण गंगाराम म्हणू. ओके, G फॉर गंगाराम. त्यानंतर H आहे अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद. बघा 371 H आहे अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद. मग H फॉर हसरा अरुण किंवा हसरी अरुणा असं लक्षात ठेवा तुम्ही. हसरा अरुण किंवा हसरी अरुणा. त्यानंतर I आहे गोव्यासाठी विशेष तरतूद. I आहे गोव्यासाठी विशेष तरतूद. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, I फॉर इंडिगो या विशेष विमानाने आम्ही गोव्याला गेलो. इंडिगो. I म्हणजे एंडी आणि शेवटी गो आहे. गो म्हणजे गोवा. ओके, त्यानंतर शेवटचं आहे J, कर्नाटकसाठी विशेष तरतूद. मग इथं JK सिमेंट असं लक्षात ठेवा. JK सिमेंट म्हणजे J म्हणजे J आणि K म्हणजे कर्नाटक आणि J म्हणजे 371 J. अशा प्रकारे आपले ट्रिक्स आहेत. आपल्याकडे असंच सायन्सच्या पण ट्रिक्स आहेत, इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण ट्रिक्स आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पेड PDF हवी असेल किंवा पेड कोर्स पण आहे आपल्याकडं संपूर्ण क्वालिटीचा. तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पण ट्रिक्स पेड कोर्स तसेच PDF पण आहेत. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.